हॅलो डिअर स्टुडंट्स. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करतो आहे CS1चं पहिलं चॅप्टर, ट्वेल्थ स्टँडर्ड CS1 फर्स्ट चॅप्टर, दॅट इज ऑपरेटिंग सिस्टम. आता ऑपरेटिंग सिस्टम हा एक खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे CS1मध्ये, आणि CS1मध्ये सगळ्यात थिअरीमध्ये हायेस्ट वेटेज आहे ऑपरेटिंग सिस्टमला. 22 मार्क्स, ठीक आहे, 22 मार्क्सचं वेटेज आहे या चॅप्टरला. आता तुम्हाला माहिती आहे CS1चा पेपर असतो 50 मार्क्सचा, बरोबर. तर 50 मार्क्समध्ये 22 मार्क्स हा चॅप्टरकडे आहे ऑपरेटिंग सिस्टम. आणि हा चॅप्टर पूर्ण थेरॉटिकल आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोडिंगचा कोणताही पोर्शन नाही आहे, फक्त कन्सेप्ट्स आहेत. फक्त तुम्हाला कन्सेप्शल नॉलेज या चॅप्टरमधनं घ्यायचे आणि तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये तुमचे 22 मार्क्स हे सिक्युअर करू शकतात, ठीक आहे. तर हा चॅप्टर काय ऑपरेटिंग सिस्टम, हे ॲक्च्युली थोडं लेंदी चॅप्टर आहे. आपल्याला हे एकाच व्हिडिओमध्ये कवर करता येणार नाही, तर आपण व्हेरियस पार्ट्स बनवूया त्या व्हिडिओचे. तर हा सगळ्यात पहिला पार्ट असणार आहे व्हिडिओचा, पार्ट 1. पार्ट 1मध्ये बेसिकली आपण ऑपरेटिंग सिस्टमचे बेसिक्स आणि काही इम्पॉर्टंट टॉपिक्स कवर करतो आहे. मग पार्ट 2 आणि पार्ट 3मध्ये तसं आपण डिटेल्ड कन्सेप्ट्सबद्दल डिस्कस करूयात, ठीक आहे. हा व्हिडिओ ॲक्च्युली इंट्रोडक्शन असणार आहे. याच्यामध्ये मोस्टली इंट्रोडक्शन आणि काही इम्पॉर्टंट टॉपिक्स असणार आहेत, ठीक आहे. चलो, सो लेट स्टार्ट डिस्कसिंग दिस चॅप्टर. सो ऑपरेटिंग सिस्टम. आता तुम्ही ऑपरेटिंग सिस्टम याला शॉर्टमध्ये आपण OS असं पण म्हणतो, किंवा काही लोक याला सिस्टम सॉफ्टवेअर असं पण म्हणतात, ठीक आहे. सिस्टम सॉफ्टवेअर हे तुम्ही ऐकलं असेल, कुठं ना कुठं तुम्ही ऐकलं असेल ऑपरेटिंग सिस्टम, सिस्टम सॉफ्टवेअर, बरोबर. तर हे तुम्ही कुठं ना कुठं ऐकलं असेल. तर ॲक्च्युली ऑपरेटिंग सिस्टम काय आहे, याचं प्रॉपर डेफिनेशन काय आहे. एक्झाममध्ये हा क्वेश्चन कंपल्सरी विचारतात, व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टम किंवा डिफाईन ऑपरेटिंग सिस्टम. मग त्याच्यानंतर तुमचा क्वेश्चन सुरू होतो, व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टम, राईट द फंक्शन्स ऑफ द ऑपरेटिंग सिस्टम. व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टम, राईट द फंक्शन्स ऑफ द ऑपरेटिंग सिस्टम. तर कोणत्याही क्वेश्चनची सुरुवात आहे ना, ते असे होते, व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टम. तर व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टम हे विचारलं तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. An operating system is a program which acts as an interface between user of the computer and the computer hardware. तर जर तुम्ही एखादा कम्प्युटर बघितलं, बरोबर, जर तुम्ही एखादा कम्प्युटर बघितलं तर कम्प्युटरला यूज करणारा पर्सनला आपण काय म्हणतो, युजर, बरोबर. सो ही इज द युजर. आणि कम्प्युटरच्या आतमधले हार्डवेअर, म्हणजे समजा तुम्हाला कम्प्युटर हार्डवेअर यूज करायचं असेल, कम्प्युटरच्या हार्डवेअरला यूज करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली कम्प्युटर हार्डवेअरला यूज करू शकत नाही, बरोबर. तर तुम्हाला ॲक्च्युली मेसेज द्यावा लागतो ऑपरेटिंग सिस्टमला, आणि मग ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला हेल्प करतो कम्प्युटर हार्डवेअर यूज करायला. डायरेक्टली आपण कोणतंही हार्डवेअर किंवा डायरेक्टली आपण कम्प्युटर यूज करू शकत नाही. ॲक्च्युली आपण यूज करतो ऑपरेटिंग सिस्टम. भरपूर लोक म्हणतात ना आपण कम्प्युटर वापरतो आहे, चुकीचं आहे. आपण ॲक्च्युली ऑपरेटिंग सिस्टम वापरतो आहे. वी आर युझिंग द ऑपरेटिंग सिस्टम. अँड ऑपरेटिंग सिस्टम इज द इंटरफेस बिटवीन द कम्प्युटर हार्डवेअर अँड द युजर. आपल्या आणि कम्प्युटरच्या मध्ये कोण असतो, ऑपरेटिंग सिस्टम असतो, जो आपला मेसेज कम्प्युटरला कन्वे करतो आणि कम्प्युटरचा मेसेज आपल्याला कन्वे करतो. सो ऑपरेटिंग सिस्टम इज अ इंटरफेस, ऑर वी कॅन से ऑपरेटिंग सिस्टम इज अ इंटरमिडिएट सांगितलं तरी चालेल, ठीक आहे. इथं तुम्ही इंटरफेस सांगू शकता किंवा तुम्ही तर इंटरमिडिएट सांगितलं तरी चालेल, ठीक आहे. तर हा डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. परत एकदा रिवाइज करू. अँड ऑपरेटिंग सिस्टम इज अ प्रोग्राम. हा स्वतः एक कम्प्युटर प्रोग्राम, बरं का. हा एक सॉफ्टवेअर आहे. ऑपरेटिंग सिस्टम काय असतो, हा एक सॉफ्टवेअर आहे, कम्प्युटरच्या आतमधला आहे. हा स्वतः एक सॉफ्टवेअर आहे, ठीक आहे. सो ऑपरेटिंग सिस्टम इज अ प्रोग्राम मीन्स अ सॉफ्टवेअर विच ॲक्ट्स ॲज अन इंटरफेस बिटवीन द युजर मीन्स द पर्सन हू इज गोइंग टू यूज द कम्प्युटर अँड द कम्प्युटर हार्डवेअर. सो कम्प्युटर हार्डवेअर आणि कम्प्युटर युजरच्या मध्ये कोण असतो, ऑपरेटिंग सिस्टम. समजलं डेफिनेशन. एक्झाम्पल, विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये आपण सांगू शकतो विंडोज 10, विंडोज 7, विंडोज 8, XP, भरपूर आहेत, भरपूर विंडोजचे व्हर्जन्स आहेत, तुम्हाला माहिती आहे, बरोबर. तर हे सगळे झालेत विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. मग त्याच्यानंतर तुमच्याकडे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, हे पण तुम्ही ऐकलं असेल, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. त्याच्यामध्ये उबंटू झाला. मग अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम, तिसरं ऑपरेटिंग सिस्टम आहे अँड्रॉइड. अँड्रॉइडमध्ये तुम्हाला हे मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे. अँड्रॉइड इज अँड मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टम. सो मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टममध्ये तुम्हाला माहिती आहे अँड्रॉइड 10, अँड्रॉइड 9, अँड्रॉइड 8 एक्सेट्रा, बरोबर. देन वी हॅव मॅक OS, we have iOS, iPhone operating system. So these all are the operating system, बरोबर. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ज्यावेळेस तुमचा कम्प्युटर ऑन करता, वेन एव्हर यू ऑन अ कम्प्युटर, तुम्ही ज्यावेळेस कम्प्युटर ऑन करताना, बरोबर, कम्प्युटर ऑन करताना सगळ्यात आधी तुम्हाला काय लिहून देतो, सगळ्यात आधी तुमच्या स्क्रीनवरती काय दिसतो तुम्हाला, विंडोज, बरोबर. काय लिहून दिसतो तुम्हाला, विंडोज. सो विंडोज दिसतो की नाही तुम्हाला, हा विंडोज एक सॉफ्टवेअर आहे. विंडोज काय, विंडोज स्वतः एक सॉफ्टवेअर आहे, बरोबर. आणि याच सॉफ्टवेअरला आपण काय म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टम. याच सॉफ्टवेअरला आपण काय म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टम.
मग ऑपरेटिंग सिस्टमच्या आतमध्ये आता तुम्ही बघू शकता, तर मग गुगल क्रोम दिसतोय, हे तर मायक्रोसॉफ्ट एज दिसतोय, फाईल एक्सप्लोरर दिसतोय, ॲक्रोबॅट रीडर दिसतोय, OBS स्टुडिओ दिसतोय. सो हे सगळं झालं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. हे सगळं काय झालं, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. यांना आपण काय म्हणतो, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणतो. ठीक आहे. कम्प्युटरच्या आतमध्ये 2 टाईपचे सॉफ्टवेअर असतात. एक असतो सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे. सिस्टम सॉफ्टवेअर काय म्हणतो त्याला, सिस्टम सॉफ्टवेअर. सिस्टम सॉफ्टवेअरलाच आपण ऑपरेटिंग सिस्टम असं म्हणतो, बरोबर. सो सिस्टम सॉफ्टवेअर इज द मेन सॉफ्टवेअर ऑर द इम्पॉर्टंट सॉफ्टवेअर ऑर द प्रायमरी सॉफ्टवेअर विच इज गोइंग टू रन द होल ऑपरेटिंग सिस्टम. आणि सिस्टम सॉफ्टवेअरच्या आतमध्ये आपण जे काही इन्स्टॉल करतो त्याला आपण म्हणतो ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आता ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरला आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो, ॲप्स म्हणतो की नाही, ॲप्स, बरोबर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आपण शॉर्टमध्ये ॲप्स असं सांगतो. समजलं तुम्हाला सिस्टम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा डिफरन्स. हा तुम्हाला बेसिकली इंट्रोडक्शनमध्ये माहिती पाहिजे की सॉफ्टवेअरच्या 2 टाईप्स असतात आणि ते दोन्ही टाईप्स तुम्हाला क्लिअर पाहिजेत. कम्प्युटरच्या आतमध्ये तुम्ही जे काही सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करतात त्याला आपण म्हणतो ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आणि कम्प्युटर रन होण्यासाठी जो मेन सॉफ्टवेअर असतो त्या मेन सॉफ्टवेअरला आपण म्हणतो ऑपरेटिंग सिस्टम. आता तुम्ही मोबाईल फोनचं एक्झाम्पल घ्या. मोबाईल फोनमध्ये, बरोबर, अँड्रॉइड आहे की नाही, अँड्रॉइड. सगळ्यांच्या मोबाईल फोनमध्ये अँड्रॉइड दिसतो का ना. आपण मोबाईल फोन पहिल्यांदा ऑन करतो, काय लिहून येतो, अँड्रॉइड, बरोबर. अँड्रॉइड इज अन ऑपरेटिंग सिस्टम. आणि अँड्रॉइडच्या आतमध्ये तुम्ही जे काही ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल करता, तुम्ही जे काही गेम्स इन्स्टॉल करता, तुम्ही जे काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता, मग त्याला आपण काय म्हणतो, ॲप्स. प्ले स्टोअरवरनं तुम्ही जे काही इन्स्टॉल करता त्याला आपण म्हणतो ॲप्स. या ॲप्सला आपण काय म्हणतो, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आणि तुमचं अँड्रॉइडला आपण काय म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टम किंवा सिस्टम सॉफ्टवेअर. ठीक आहे. आय होप सो तुम्हाला हे सगळं सांगितल्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम काय आहे हे समजलं. आता परत एकदा डेफिनेशनवरती येऊ. डेफिनेशन काय म्हणतो बघा. आता तुम्हाला डेफिनेशन अजून जास्त रिलेट करता येईल. आता हे सगळं तुम्ही ऐकल्यानंतर डेफिनेशन तुम्हाला जास्त रिलेट करता येईल. बघा बरं. अन ऑपरेटिंग सिस्टम इज अ प्रोग्राम. प्रोग्राम म्हणजे सॉफ्टवेअर विच ॲक्ट्स ॲज अन इंटरफेस. इंटरफेस म्हणजे इंटरमिडिएट. ठीक आहे. आपण ज्याला यूज करतो ना त्याला आपण म्हणतो इंटरफेस. ऑपरेटिंग सिस्टम इज अ प्रोग्राम विच ॲक्ट्स ॲज अन इंटरफेस बिटवीन यूजर ऑफ अ कम्प्युटर अँड द कम्प्युटर हार्डवेअर. ठीक आहे. चलो. The purpose of the operating system is to provide an environment in which user may execute programs. So what is the main purpose of the operating system? So operating system gives us an environment where we can execute our programs, right? And the primary goal, हा खूप important point आहे. The primary goal of operating system is thus to make computer system convenient to use. For example, हे computer आहे, बरोबर, आणि हे for example user आहे. आता या युजरला कम्प्युटर वापरायचं आहे, या युजरला कम्प्युटर वापरायचं आहे एकदम इझी वेमध्ये, एकदम कन्व्हिनियंटली कम्प्युटर वापरायचं आहे. कोणता शब्द वापरू शकतो, कन्व्हिनियंटली. इफ द युजर वॉन्ट्स टू यूज द कम्प्युटर सिस्टम कन्व्हिनियंटली, देन हू इज गोइंग टू हेल्प, ऑपरेटिंग सिस्टम इज गोइंग टू हेल्प. ऑपरेटिंग सिस्टम इज द इंटरमिडिएट. ऑपरेटिंग सिस्टम इज द इंटरमिडिएट. यांच्यामध्ये राहतो ऑपरेटिंग सिस्टम, युजर आणि कम्प्युटरच्या मध्ये राहतो. यांच्यामध्ये कोण असतो, युजर आणि कम्प्युटरच्या मध्ये कोण राहतो, ऑपरेटिंग सिस्टम. सो ऑपरेटिंग सिस्टम युजरला कम्प्युटर यूज करण्यासाठी हेल्प करतो, कन्व्हिनियंट करून देतो. ठीक आहे. नेक्स्ट, द सेकंडरी गोल इज टू यूज द कम्प्युटर हार्डवेअर इन अ एफिशियंट मॅनर. आता आपल्याकडे भरपूर हार्डवेअर डिव्हाइसेस असतात, बरोबर. तर हार्डवेअर डिव्हाइसेसला एफिशियंटली यूज करण्यामध्ये हेल्प कोण करतो, आपला ऑपरेटिंग सिस्टम. अँड ऑपरेटिंग सिस्टम इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ऑलमोस्ट एव्हरी कम्प्युटर सिस्टम. म्हणजे तुम्ही कोणताही कम्प्युटर घ्या, कोणताही मोबाईल फोन घ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट कोण असतो, ऑपरेटिंग सिस्टम. एखादा मोबाईल फोन किंवा एखादा कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टम त्याच्यामध्ये नसेल तर तो काय कामाचा नाही मग, बरोबर. त्याचा काही यूज नाही, त्याचा काही रोल नाही आहे. सो कोणताही कम्प्युटर म्हणा, कोणताही मोबाईल फोन म्हणा, कोणताही तुम्ही मशीन किंवा स्मार्ट डिव्हाइसेस म्हणा, त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम हा खूप मोठा रोल प्ले करतो. अ कम्प्युटर सिस्टम कॅन बी रफली डिवायडेड इंटू 4 कंपोनंट्स. कोणत्याही कम्प्युटरचे ना 4 कंपोनंट असतात. सगळ्यात आधी हार्डवेअरमध्ये माहिती आहे तुम्हाला, माऊस, कीबोर्ड, CPU, मेमरी, रॅम, हे सगळं काय झालं, हे सगळं झालं हार्डवेअर. मग ऑपरेटिंग सिस्टम हे सगळं झालं सॉफ्टवेअर, बरोबर. ऑपरेटिंग सिस्टम आणि ॲक्च्युली ऑपरेटिंग सिस्टम आणि ॲप्लिकेशन प्रोग्राम हे पूर्ण होतं सॉफ्टवेअर. दिस कम्प्लिटली इज कॉल्ड ॲज अ सॉफ्टवेअर पार्ट. अँड लास्ट कम द युजर. युजर म्हणजे द पर्सन हू इज गोइंग टू यूज द मशीन ऑर द कम्प्युटर. फॉर एक्झाम्पल, आय एम using my laptop now, so I am the user for my laptop. You people are using your mobile phone, so you are the user for your mobile phone. समजते. सो आय होप सो तुम्हाला पूर्ण इंट्रोडक्शन क्लिअर आहे. हे पूर्ण आता याच्यामध्ये तुम्हाला नोट्समध्ये काय काय लिहायचं सांगतो. डेफिनेशन लिहा, एक्झाम्पल लिहा, प्रायमरी गोल, सेकंडरी गोल. ठीक आहे. एवढं तुमच्या नोट्समध्ये कंपल्सरी असले पाहिजेत. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून याला कंप्लीट करून घ्या. चलो, आता नेक्स्ट स्लाइडमध्ये काय दिले बघा बरं. नेक्स्ट स्लाइडमध्ये कंपोनंट्स ऑफ अ कम्प्युटर सिस्टम, हा डायग्राम इम्पॉर्टंट आहे.
हा डायग्राम तुमच्या नोट्समध्ये असला पाहिजे. ठीक आहे. डिफाईन ऑपरेटिंग सिस्टम असा क्वेश्चन आला ना तर तुम्हाला डेफिनेशन पण लिहायचं आहे, एक्झाम्पल पण लिहायचं आहे आणि हा डायग्राम पण ड्रॉ करायचं आहे. हो, आता डिफाईन म्हटलं की ते डिफाईन तुम्हाला 1 मार्काला भेटेल, बरोबर, पण 1 मार्काला एवढं कंटेंट असणं गरजेचं आहे. डिफाईन करा, एक्झाम्पल लिहा आणि हा डायग्राम पण ॲड करा. ठीक आहे. हे बघा, हे डायग्राममध्येच तुम्हाला कळलं सगळ्यात बाहेर कोण आहे, सगळ्यात बाहेर युजर, बरोबर. युजर ॲक्च्युली वापरतो ॲप्लिकेशन प्रोग्राम. ॲप्लिकेशन प्रोग्राम ऑपरेटिंग सिस्टमचा हेल्प घेतो आणि कम्प्युटर हार्डवेअरचा यूज आपण करू शकतो. आता याचं छोटंसं एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे आहे मोबाईल फोन. ठीक आहे, तुमच्याकडे एक मोबाईल फोन आहे आणि तुम्हाला एखादा सॉन्ग प्ले करायचं आहे, बरोबर. सॉन्ग प्ले करायचं आहे, स्पॉटिफायवरून तुम्हाला एखादा सॉन्ग प्ले करायचं आहे. जस्ट हे डायग्रामला रिलेट करण्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आहे. आता हे आहे तुम्ही, बरोबर, हे आहे तुम्ही. तुम्हाला स्पॉटिफायमधनं एखादा सॉन्ग प्ले करायचं आहे. तुम्ही काय मोबाईल फोनला असंच सांगितलं की डायरेक्टली प्ले होतो का? नाही. आपण काय करतो, आता तुम्ही युजर आहे, बरोबर, तुम्ही युजर आहे. तुम्ही आधी इंटरॅक्ट करता ॲप्लिकेशन प्रोग्रामसोबत, म्हणजे स्पॉटिफाय. ठीक आहे, हा स्पॉटिफाय जो असतो ना हा ॲप्लिकेशन प्रोग्राम, बरोबर. तुम्ही आधी कोणासोबत इंटरॅक्ट करता, या ॲप्लिकेशनसोबत इंटरॅक्ट करता, स्पॉटिफायसोबत इंटरॅक्ट करता. सो युजरने आधी कोणासोबत इंटरॅक्ट केलं, ॲप्लिकेशन प्रोग्रामसोबत इंटरॅक्ट केलं. ॲप्लिकेशन प्रोग्रामसोबत इंटरॅक्ट केल्यानंतर ॲप्लिकेशन प्रोग्राम हा मेसेजला कन्वे करतो ऑपरेटिंग सिस्टमला. आता स्पॉटिफाय काय करणार, स्पॉटिफाय तुमचा मेसेज ऑपरेटिंग सिस्टमपर्यंत पोहोचवणार आणि ऑपरेटिंग सिस्टमला तो मेसेज भेटल्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम मग कम्युनिकेट करणार कम्प्युटर हार्डवेअरकडे. कम्प्युटर हार्डवेअर म्हणजे तुमचं स्पीकर. कम्प्युटर हार्डवेअर म्हणजे काय सांगू शकतो, स्पीकर. आणि मग स्पीकरमधनं तुम्ही जो गाणं प्ले करताय तो गाणं प्ले होईल. समजतं का कसं काम करतो आहे? हा डायग्राम समजलं. सो तुम्ही ॲक्च्युली यूज करताय, तुम्ही म्हणजे युजर, बरोबर. तुम्ही म्हणजे युजर. सो तुम्ही यूज करताय ॲप्लिकेशन प्रोग्राम मेसेज देईल ऑपरेटिंग सिस्टमकडे. ऑपरेटिंग सिस्टम मग कम्प्युटर हार्डवेअरचा यूज करेल. जसं की स्पॉटिफायचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. आय होप सो तुम्हाला आत्ता हे एक एक्झाम्पल दिल्यानंतर कळलं असेल की एक्झॅक्टली डायग्राम कसं काम करतो. ठीक आहे. सो कम्प्युटर हार्डवेअर इज द इनर मोस्ट लेअर. सगळ्यात आतमधलं लेअर काय, कम्प्युटर हार्डवेअर. ऑपरेटिंग सिस्टम इज ॲट आउटर लेवल ऑफ द कम्प्युटर हार्डवेअर. ॲप्लिकेशन प्रोग्राम आर ॲट आउटर लेवल दॅट ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. सो ॲप्लिकेशन प्रोग्राम पण आउटर लेवलला असतो ऑपरेटिंग सिस्टमच्या. युजर फॉर्म्स द आउटर मोस्ट लेवल. सगळ्यात बाहेर कोण आहे, युजर. And user can interact to computer hardware through application programs and operating system. So user is going to interact with the computer hardware by using the operating system or the application programs. So application programs वापरून किंवा operating system वापरून user काय करू शकतो, user interact करू शकतो computer hardware सोबत. Next, the basic resources of a computer system are provided by its hardware, software and data. सो हार्डवेअर, सॉफ्टवेअर अँड डेटामधनंच आपलं पूर्ण कम्प्युटर सिस्टम ॲक्च्युली रन होतो. द ऑपरेटिंग सिस्टम प्रोव्हाइड्स द मीन्स फॉर द प्रॉपर यूज ऑफ दीज रिसोर्सेस इन द ऑपरेशन ऑफ द कम्प्युटर सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम वर्क्स ॲज रिसोर्स ॲलोकेटर. सो ऑपरेटिंग सिस्टम ना पूर्ण एक रिसोर्स ॲलोकेटरचं काम करेल. म्हणजे रिसोर्स ॲलोकेशन म्हणजे काय असतो, CPU टाईम, मेमरी स्पेस, फाईल स्टोरेज, हे सगळं कोण मॅनेज करतं बरं? हे सगळं कोण मॅनेज करतं? हे सगळं तुमच्या कम्प्युटरमध्ये मॅनेज करतो तुमचा ऑपरेटिंग सिस्टम. आता कोणत्या म्हणजे स्टोरेज स्पेस, किती स्टोरेज अवेलेबल आहे, किती स्टोरेज तुम्ही कन्झ्युम केले, किती स्टोरेज अजून तुम्ही वापरू शकता, बरोबर. हे सगळं ट्रॅक कोण ठेवतं, हे सगळं मेंटेन कोण करतं? हे सगळं मेंटेन करतं ऑपरेटिंग सिस्टम. सो ऑपरेटिंग सिस्टम खूप जास्त रोल प्ले करतो बिहाइंड द पिक्चर. आता तुम्ही तर कम्प्युटरचा ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे तुम्ही तर फक्त फ्रंट एंड बघताय, पण ऑपरेटिंग सिस्टम कम्प्युटरच्या बॅकएंडला पण खूप जास्त काम करतो. ठीक आहे, हे समजलं. रिसोर्स ॲलोकेटर. रिसोर्स ॲलोकेशन म्हणजे कोणता टास्क आधी ॲलोकेट होणार, कोणत्या टास्कला प्रायोरिटी आधी द्यायचं, बरोबर. स्टोरेज स्पेसला मॅनेज करणं, या सगळ्यांना आपण म्हणतो रिसोर्स ॲलोकेशन. सो हू इज गोइंग टू डू द रिसोर्स ॲलोकेशन? आपण करतो का रिसोर्स ॲलोकेशन? नाही, आपण तर फक्त कम्प्युटर यूज करतो. मग रिसोर्स ॲलोकेशन कोण करतं बरं? ऑपरेटिंग सिस्टम. सो ऑपरेटिंग सिस्टम रिसोर्स ॲलोकेशन करण्यामध्ये हेल्प करतो. ठीक आहे. आता या स्लाईडमध्ये इम्पॉर्टंट काय, हा डायग्राम इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला हे सगळे 4 पॉईंट्स लिहायचे आहेत, 4-5 पॉईंट्स लिहायचे आहेत. चलो नेक्स्ट. हां, सर्व्हिसेस इन ऑपरेटिंग सिस्टम. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सर्व्हिसेस इन ऑपरेटिंग सिस्टम हे ॲक्च्युली कंपल्सरी विचारतात, पेपरला कंपल्सरी विचारतात. हा क्वेश्चन 3 मार्काला किंवा 4 मार्काला विचारतातच, कंपल्सरी आहे. ठीक आहे. Compulsory this question is asked in your board exam for 3 marks or 4 marks.
सो देर आर बेसिकली 3 सर्व्हिसेस. आता एकतर तुम्हाला क्वेश्चन असं हे बघा, क्वेश्चन कसं आहे तो एक्झामला आधी हे ऐकून घ्या. डिफाईन ऑपरेटिंग सिस्टम, एक्सप्लेन ऑल द सर्व्हिसेस इन ऑपरेटिंग सिस्टम. असं जर क्वेश्चन आला तर हा क्वेश्चन 4 मार्काला येतो. आणि एखादा पर्टिक्युलर ऑपरेटिंग सिस्टम विचारलं त्यांनी, एक्सप्लेन इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट किंवा प्रोसेस मॅनेजमेंट किंवा मेमरी मॅनेजमेंट, असं फक्त एखादा 3पैकी एखादा ऑपरेटिंग सिस्टमचं सर्व्हिस विचारलं तर दॅट कॅन बी फॉर 3 मार्क्स. ठीक आहे. आणि पूर्ण विचारलं तर 4 मार्क्स. हे बघा, सर्व्हिसेस इन ऑपरेटिंग सिस्टम. द ऑपरेटिंग सिस्टम प्रोवाइड्स सर्टन सर्व्हिसेस टू प्रोग्राम्स अँड टू युजर्स ऑफ दोज प्रोग्राम्स. देर आर 3 मेजर कॅटेगरीज ऑफ सर्व्हिसेस. तर आपण ऑपरेटिंग सिस्टम वापरतोय, पण ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला 3 सर्व्हिसेस देतो. ऑपरेटिंग सिस्टम काय करतो, आपल्याला 3 सर्व्हिसेस देतो. इट गिव्स अस 3 इम्पॉर्टंट सर्व्हिसेस. पहिलं सर्व्हिस म्हणजे इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, दुसरं म्हणजे प्रोसेस मॅनेजमेंट आणि तिसरं म्हणजे मेमरी मॅनेजमेंट. आता ह्या तिघांचं शॉर्टमध्ये सांगू तर तुम्हाला माहिती आहे, आर ह्युमन ब्रेन कॅनॉट स्टोअर लॉट ऑफ इन्फॉर्मेशन. बरोबर. आता एका क्लासमध्ये 100 स्टुडंट्स आहेत. एका क्लासमध्ये 100 स्टुडंट्स आहेत. आता 100 स्टुडंट्सचा डेटा मी माझ्या मेमरीमध्ये स्टोअर नाही करू शकत. सो आय विल यूज द कम्प्युटर ना. सो कम्प्युटर यूज करून माझ्याकडे जे काही इन्फॉर्मेशन आहे ते त्याला मी स्टोअर करू शकतो, अपडेट करू शकतो, डिलीट करू शकतो, मॉडिफाय करू शकतो. यालाच आपण म्हणतो इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. सो आपला कम्प्युटर आपल्याला इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट करून देण्यासाठी खूप हेल्प करतो. मग त्याच्यानंतर असतो प्रोसेस मॅनेजमेंट. आता प्रोसेस मॅनेजमेंट म्हणजे काय, आता आपल्या कम्प्युटरच्या बॅकएंडला काही एकच काम चालू असतो का, नाही. आपल्याकडे आपल्या कम्प्युटरच्या बॅकएंडला भरपूर कामं चालू असतात. प्रत्येक सॉफ्टवेअरचे वेगवेगळे कामं चालू आहेत. आपण कधी ते सगळे कामं बघतो का, नाही. आपण त्याच्यामध्ये बघतच नाही. हे सगळं ऑपरेटिंग सिस्टम मॅनेज करतो. कोणता प्रोसेसला आधी रन करायचा, कोणता प्रोसेसला इम्पॉर्टन्स द्यायचा, कोणता प्रोसेसला प्रायोरिटी जास्त द्यायचा. प्रायोरिटी म्हणजे इम्पॉर्टन्स. कोणता प्रोसेस आधी रन होणार, कोणता प्रोसेस नंतर रन होणार, हे सगळं डिसाईड कोण करतं, आपण डिसाईड करत बसतो का. आपल्याकडे तेवढं वेळ आहे का, नाही. हे सगळं डिसाईड करणं हेच कोणाचं काम आहे. दिस इज द मेन वर्क ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. अँड द थर्ड इज मेमरी मॅनेजमेंट. मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय, आपण कम्प्युटर वापरतो, आपण मोबाईल फोन वापरतो, किती स्टोरेज कन्झ्युम झालं, किती स्टोरेज अवेलेबल आहे, हे सगळ्यांचं ट्रॅक कोण ठेवतो, या सगळ्यांचं ट्रॅक ठेवतो मेमरी मॅनेजमेंट. ठीक आहे. चलो, आता तुम्हाला एक छोटंसं आयडिया भेटलं असेल. सो ॲक्च्युली अजून पण सर्व्हिसेस आहेत, बट दीज आर द 3 मेजर सर्व्हिसेस. ठीक आहे. इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटला पण शॉर्टमध्ये काय म्हणतो, आय एम. हे बघा, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट रेफर्स टू अ सेट ऑफ सर्व्हिसेस यूज फॉर स्टोरिंग. एक काम करतो, थांबा. इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट आहे ना, आधी मी तुम्हाला माझ्या कम्प्युटरमध्ये दाखवून देतो. इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट कसं काम करतो मी तुम्हाला सांगतो. बघा, आता फॉर एक्झाम्पल हा एक फोल्डर आहे, बरोबर. या फोल्डरच्या आतमध्ये ना मी अजून एक फोल्डर बनवतो आहे. आय एम क्रिएटिंग अनदर फोल्डर. ठीक आहे. इथं तुम्ही जर न्यूवर क्लिक केलं, न्यू, आणि तुम्ही इथं बघू शकता फोल्डर, बरोबर. आता एका फोल्डरच्या आतमध्ये मी अजून एक फोल्डर बनवतो आहे. आला फोल्डर. आता या फोल्डरला मी नाव दिलं 1 2 3. आता तुम्ही सांगा, हे फोल्डर मी क्रिएट केलं, मी फक्त कम्प्युटरला कमांड दिलं ना फोल्डर बनवण्यासाठी, पण एक्झॅक्टली हे फोल्डर या लोकेशनवरती कुणी बनवलं, हा फोल्डर एक्झॅक्टली या लोकेशनवरती कुणी बनवलं, येस, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. कुणी बनवलं हा फोल्डर, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. तर आता माझ्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये एक सर्व्हिस आहे कॉल्ड एज इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. तो इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट हा फोल्डर बनवतो. आता या फोल्डरच्या आतमध्ये मी जे काही फाईल्स ठेवणार, त्या फाईल्सला मेंटेन करणं किंवा त्या फाईलच्या आतमधनं मॉडिफिकेशन, त्या फाईल्सला डिलीट करणं, त्या फाईल्सला अपडेट करणं, हे सगळं कोण करतं, हे सगळं करतं इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. आता समजलं, मी तुम्हाला लाईव्ह दाखवतोय की इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट ऑपरेटिंग सिस्टमच्या आतमध्ये कसं काम करतो. ठीक आहे. हां, आता फॉर एक्झाम्पल, आय डोंट वॉन्ट दिस फोल्डर, आय वॉन्ट टू डिलीट दिस फोल्डर. मी तर फक्त कमांड देतो ना. हे काय, मी माझ्या लॅपटॉपवरून फक्त डिलीटचं बटन प्रेस केलं. ठीक आहे. मी माझ्या लॅपटॉपवरून फक्त डिलीटचं बटन प्रेस केलं, फक्त बटन प्रेस केलं. ॲज अ युजर मी फक्त बटन प्रेस केला, पण त्या फोल्डरला एक्झॅक्टली त्या मेमरी लोकेशनमधनं गायब कुणी केलं, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. येस, राईट. सो इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट काय करतो, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट फोल्डर्स क्रिएट करतो, फाईल्स क्रिएट करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो, रिट्राईव्ह करू शकतो. रिट्राईव्ह म्हणजे परत घेऊ शकतो. रिट्राईव्ह म्हणजे गेटिंग बॅक द डेटा इज कॉल्ड एज रिट्रायव्हिंग. मॉडिफाय करू शकतो, रिमूव्ह द इन्फॉर्मेशन ऑन व्हेरियस डिव्हायसेस. म्हणजे हे सगळे ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतो, हो की नाही. ठीक आहे. दिस सिस्टम सर्व्हिसेस मॅनेजेस द ऑर्गनायझेशन ऑफ इन्फॉर्मेशन इन टर्म्स ऑफ डिरेक्टरीज अँड फाईल्स. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, हे डिरेक्टरीजचा अर्थ असतो फोल्डर. ठीक आहे. डिरेक्टरीज म्हणजे काय असतं कम्प्युटरमध्ये, फोल्डर.
सो फोल्डर, जसं मी तुम्हाला आता फोल्डर बनवून दाखवलं, त्या फोल्डरच्या आतमध्ये आपण फाईल्स क्रिएट करू शकतो. सो याला ॲलोकेट करणं, याला डिॲलोकेट करणं, हे सगळं कोण करतं बरं? हे सगळं करतो इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. कोण करतो? इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. ठीक आहे. सो these system services manages the organization of information in terms of directories and files. So folders create करणं, files create करणं, हे सगळं मॅनेज कोण करतं? इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. Allocating and deallocating the sectors to various files, ensuring right people have the access to the information and driving various devices. So operating system हे पण काळजी घेतो की right people should have the right access. So I am the user for the computer, only I will get the access to that folder or to that information. Any other person will not get that access, or any other person will not get any access to that information. ठीक आहे. हे सगळं कोण मॅनेज करतं? हे सगळं मॅनेज करतो इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. सम ऑफ द इम्पॉर्टंट सिस्टम कॉल्स इन इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट आर, हे इम्पॉर्टंट आहेत. आता सिस्टम कॉल्स म्हणजे काय असतो? हे बघा, सिस्टम कॉल्स. व्हॉट मीन बाय सिस्टम कॉल? इट प्रोव्हाइड्स द इंटरफेस बिटवीन द प्रोसेस, ॲप, प्रोग्राम अँड द ऑपरेटिंग सिस्टम. म्हणजे एखादा ॲप आणि एखादा ऑपरेटिंग सिस्टम मधला कॉल जो असतो ना, मधला कॉल, ठीक आहे. हा फॉर एक्झाम्पल स्पॉटिफाय आहे जसं, ठीक आहे, स्पॉटिफाय. आणि हा आहे स्पीकर, कम्प्युटरमधला स्पीकर. ठीक आहे. जस्ट इमॅजिन करा, हा कम्प्युटरमधला स्पीकर आहे. एक कम्प्युटरमधला स्पीकर आहे हा. आता स्पॉटिफाय आणि कम्प्युटरच्या स्पीकरमध्ये पण एक काहीतरी कॉल असेल ना, त्या कॉलच आपण म्हणतो सिस्टम कॉल. बरोबर. सिस्टम कॉल एखादा ॲप आणि एखादा कम्प्युटर हार्डवेअरच्या मध्ये जो कॉल असतो ना, त्यालाच आपण काय म्हणतो? सिस्टम कॉल. ठीक आहे. आणि असं पण सांगू शकतो, एखादा ॲप, एखादा प्रोग्राम आणि ऑपरेटिंग सिस्टममधला जो इन्फॉर्मेशन पास ऑन होतो ना, त्याच इन्फॉर्मेशन पास ऑनला आपण सिस्टम कॉल असं सांगू शकतो. ठीक आहे. समजलं सिस्टम कॉल काय? सिस्टम कॉल इज अ प्रोसेस और इट इज अ कम्युनिकेशन बिटवीन द ॲप अँड द ऑपरेटिंग सिस्टम. आता सिस्टम कॉल्स म्हणजे काय असतात? क्रिएट अ फाईल, हा पहिला सिस्टम कॉल झाला. जसं की मी तुम्हाला एक फाईल क्रिएट करून दाखवलं. जसं मी म्हटलं क्रिएट अ फाईल, तर ऑपरेटिंग सिस्टमने मेसेज दिला. ऑपरेटिंग सिस्टमने काय केलं? ऑपरेटिंग सिस्टमने एक फोल्डर मला बनवून दिलं. क्रिएट अ डिरेक्टरी, डिरेक्टरी म्हणजे फोल्डर. ओपन अ फाईल, आता एखादा फाईल ओपन करणं, एखादा फाईल राईट करणं, एखादा फाईलला क्लोज करणं. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल हा एक फोल्डर आहे, हा एक फोल्डर आहे. बरोबर. या फोल्डरला मला क्लोज करायचं आहे. बरोबर. हा फोल्डर मी क्लोज केला. आता या फोल्डरला मी क्लोज केलं. हे क्लोज फक्त मी कमांड दिला ना, हे फक्त ते क्रॉस बटनवरती क्लिक केलं, पण एक्झॅक्टली त्या फोल्डरला कोणी क्लोज केलं? इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटने. ठीक आहे. सो इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट बिहाइंड द पिक्चर हे सगळं काम करतो. राईट डेटा फ्रॉम बफर टू फाईल, मूव्ह फाईल पॉइंटर, ठीक आहे, रीड अँड रिटर्न फाईल स्टेटस, क्रिएट अ लिंक. सो हे सगळं सिस्टम कॉल कोण क्रिएट करतं? हे सगळं सिस्टम कॉल क्रिएट करतो इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. ठीक आहे. आय होप सो सगळ्यांना इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट हे क्लिअर आहे. आता हे सगळं पूर्ण स्लाईडच इम्पॉर्टंट आहे, तर आता तुम्ही हे पूर्ण लिहिलं पाहिजे. आता याचा स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्ही याला व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमच्या CS बुकमध्ये सगळं नोट करू शकता. हा खूप 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 इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट स्लाइड बघा बरं. प्रोसेस मॅनेजमेंट. आता प्रोसेस मॅनेजमेंट म्हणजे काय? आधी प्रोसेस काय आहे ते आपण समजून घेऊ. प्रोसेस समजल्यानंतर आपण माझ्या कम्प्युटरमध्ये लाईव्ह आपण बघू माझा कम्प्युटरचा ऑपरेटिंग सिस्टम प्रोसेस मॅनेजमेंट कसं करतोय. ठीक आहे. हे बघा, in multi-user operating system, a number of users located at different terminals run the same or different programs. आता मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय असतो ना, एकच कम्प्युटर असतो, पण त्या कम्प्युटरला यूज करणारे, त्या CPU ला, कम्प्युटरच्या CPU ला यूज करणारे युजर्स मल्टिपल असतात. वेन वी हॅव वन CPU अँड टू यूज वन CPU वी हॅव मेनी युजर्स, देन दॅट टाईप ऑफ ऑपरेटिंग सिस्टम इज कॉल्ड ॲज मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे. आपल्याकडे CPU किती आहे? एक, पण आपल्याकडे युजर्स किती आहेत? मेनी. सो एका CPUला यूज करण्यासाठी ज्या वेळेस आपल्याकडे मल्टिपल युजर्स असतात, त्याच सिस्टमला आपण म्हणतो मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम. अ कम्प्युटर हॅज ओनली वन CPU. हे तर सगळ्यांना माहिती आहे, कम्प्युटरकडे CPU एकच असतो. अँड इट कॅन एक्झिक्यूट ओनली वन इन्स्ट्रक्शन. ओके नाही, कम्प्युटर फक्त एकच इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करू शकतो एका टाईमला, रिलेटेड टू एनी ऑफ दीज ऑल प्रोग्राम्स. In such cases, operating system has to keep track of all running programs called process. सो आपल्या कम्प्युटरमध्ये जे काही रनिंग प्रोग्राम्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो? प्रोसेस. हां, आता माझ्या कम्प्युटरमध्ये प्रोसेस काय? माझ्या कम्प्युटरमध्ये सध्या तुम्हाला लाईव्ह दाखवतो 3 प्रोसेस आहेत. हे बघा, आता इथे एक फाईल मॅनेजर ओपन आहे. बरोबर. हा झाला एक प्रोसेस. ॲक्रोबॅट रीडर हा ओपन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आता तुमचा PDF बघू शकताय. हा झाला तो दुसरा प्रोसेस. तुम्ही तर हे OBS स्टुडिओ बघू शकता. बरोबर.
ज्याच्यामधनं मी माझा स्क्रीन रेकॉर्ड करतोय, बरोबर. हा झाला तिसरा प्रोसेस. सो पहिला प्रोसेस, दुसरा प्रोसेस, तिसरा प्रोसेस. आता 3 प्रोसेस, पण हे तिन्ही प्रोसेसला कोण यूज करते बरं? मीच यूज करतो ना. मी एकच युजर आहे ना, हो की नाही? समजलं का? मी एकच युजर आहे. मी एकच युजर 3 प्रोसेसला सायमल्टेनियसली यूज करतो. यालाच आपण बोलतो मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम. समजतं का तुम्हाला? मी लाईव्ह दाखवते बरं का, माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती मी तुम्हाला लाईव्ह दाखवतोय. मी आहे एकच, मी 2 एका नाही, मी एकच युजर आहे, बरोबर. मी एकच युजर आहे, पण माझ्या कम्प्युटरमध्ये 3 प्रोसेस आता बॅकग्राऊंडमध्ये रनिंग आहे. पण सगळ्यात जास्त प्रायोरिटी कोणाला दिले? सगळ्यात जास्त प्रायोरिटी हा ॲक्रोबॅट रीडर आणि OBS स्टुडिओला दिले. आता हा सध्या आपण वापरत नाही, पण तरी बिहाइंड द पिक्चर हा ओपन आहे, ठीक आहे. याला आपण म्हणतो मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम. अँड द रनिंग प्रोग्राम्स 1 2 3 दीज रनिंग प्रोग्राम्स आर कॉल्ड एज प्रोसेस. आता तुम्हाला काय वाटते हे प्रोसेसला सगळं कोण मॅनेज करते बरं? मी मॅनेज करतोय का? नाही, मी तर लेक्चर घेतोय, मी तर तुम्हाला शिकवतोय, पण हे सगळं प्रोसेसला मॅनेज कोण करतोय? माझा ऑपरेटिंग सिस्टम. आता कम्प्युटरच्या आतमध्ये जो ऑपरेटिंग सिस्टम आहे ना, विंडोज, तो या सगळ्यांना मॅनेज करतोय, ठीक आहे. तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतो मी, थांबा. कंट्रोल आल्ट डिलीट टास्क मॅनेजर, मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो बघा. हां, आता मी हे कंट्रोल आल्ट डिलीट केल्यानंतर तुम्हाला आता इथं प्रोसेस दिसतोय सगळ्यांना. माझ्या हे टास्क मॅनेजर आहे. तुम्ही कोणत्याही कम्प्युटरवरती कंट्रोल आल्ट डिलीट केलं ना तर तुम्हाला दिसेल. आता हे माझे कम्प्युटरच्या मेन प्रोग्राम्स आहेत. इन फ्रंट ऑफ द पिक्चर कोणते कोणते प्रोग्राम्स आहेत बरं? सांगा बरं. इन फ्रंट ऑफ द पिक्चर, ठीक आहे. तुम्ही तर बघू शकता, हे बघा ॲप्स तुम्हाला दिसतोय. हे ॲप्स आता सध्या रनिंग आहेत, ठीक आहे. हे ॲप्स फ्रंट ऑफ द पिक्चर रनिंग आहेत. ॲक्रोबॅट रीडर ज्याच्यामध्ये PDF ओपन आहे, हा एक ॲप आहे ज्याच्यामध्ये हा पेन टूल रन होतोय. OBS स्टुडिओमध्ये स्क्रीन रेकॉर्ड होतोय. टास्क मॅनेजर तुमच्या समोर आहे. आणि विंडोज एक्सप्लोरर सगळ्यात कमी यूज होतोय. जसं विंडोज एक्सप्लोररचा यूज सगळ्यात कमी आहे, कारण आपण त्याला ती यूज करत नाही आहे. बघा नाही तर मिनिमाइज करून ठेवलं ना, आपण त्याला यूज करत नाही. सगळ्यात जास्त यूज आता ॲक्रोबॅट रीडर होतो बघा. आणि सगळ्यात जास्त यूज ॲक्च्युली तुम्ही बघितलं ना, पर्सेंटेज आहे, दॅट इज OBS स्टुडिओ. जसं 41, ते चेंज होत राहतो बरं का. CPUच्या मेमरीच्या अकॉर्डिंग ते चेंज होत राहतो. सगळ्यात जास्त यूज तो OBSचा होतो आहे, कारण त्याच्यामध्येच माझा पूर्ण लेक्चर रेकॉर्ड होतो ना, ठीक आहे. आता हे सगळे टास्क रनिंग आहेत, बरोबर. हे सगळे टास्क रनिंग आहेत, तुमच्या समोर आहेत. पण तुमच्या बॅकग्राऊंडला देर आर 76 प्रोसेस रनिंग नाव. आता तुम्हाला काय वाटतं, मी माझं कम्प्युटर तर यूज करतोय का? नाही, पण तरी बिहाइंड द पिक्चर 76 बॅकग्राऊंड प्रोसेस रन होतोय. तुम्ही तर सगळे डिटेल्स तुमच्या स्क्रीनसमोर बघू शकता. आता तुम्हाला काय वाटतं, मी ह्या सगळ्या प्रोसेसला रन करतोय का एक बसून? या 77 प्रोसेसला मी स्वतः रन करतोय का? नाही, हे बिहाइंड द पिक्चर रन होत आहेत, बरोबर. बिहाइंड द बॅकग्राऊंड रन होत आहेत, ठीक आहे. बिहाइंड द बॅकग्राऊंड हे सगळं रन होत आहेत. आपण हे सगळ्यांना मॅनेज कोण करते? या सगळ्यांना मॅनेज कोण करतोय? माझा कम्प्युटरमधला ऑपरेटिंग सिस्टम. मी तर फक्त लेक्चर घेतोय, पण एक्झॅक्टली या प्रोसेसला या सगळ्यांना मॅनेज कोण करतोय? ऑपरेटिंग सिस्टम. सो दिस इज प्रोसेस मॅनेजमेंट इन ऑपरेटिंग सिस्टम. समजलं का? प्रोसेस मॅनेजमेंट कसं आहे, ठीक आहे. प्रोसेस मॅनेजमेंट इन ऑपरेटिंग सिस्टम, हे सगळं प्रोसेसला, हे सगळं सॉफ्टवेअर्सला मॅनेज कोण करतोय? प्रोसेस मॅनेजमेंट. आता तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल दाखवलं मी, ठीक आहे. ठीक आहे, समजलं? हे बघा, लक्ष द्या. A computer has only one CPU and it can execute only one instruction related to any of these programs. In such case, the operating system has to keep track of all running programs called as process. आता माझ्या कम्प्युटरमध्ये जसं तुम्हाला दाखवलं 3-4 प्रोसेस रनिंग आहेत. त्या सगळ्या प्रोसेसला मॅनेज कोण करते? ऑपरेटिंग सिस्टम. Operating system has to schedule all process and will have dispatch them, that is run or execute one after the another. While doing so, it gives an impression to user that he has the full control of the CPU. So who is going to do all these things? The operating system. कुणाला जास्त प्रायोरिटी द्यायचे, कुणाला कमी प्रायोरिटी द्यायचे, कुणाचा इम्पॉर्टन्स जास्त असला पाहिजे, कुणाचा इम्पॉर्टन्स कमी असला पाहिजे, हे सगळं कोण डिसाईड करतं? हे सगळं डिसाईड करतो ऑपरेटिंग सिस्टम. हे कोण डिसाईड करतं? ऑपरेटिंग सिस्टम, ठीक आहे. समजलं? नेक्स्ट सम सिस्टम कॉल्स. आता सिस्टम कॉल्स काय आहेत? लास्ट स्लाईडमध्ये आपण डिस्कस केलं होतं. सिस्टम कॉल्स, दीज आर द कॉल्स बिटवीन द ॲप अँड द ऑपरेटिंग सिस्टम. क्रिएट अ चाइल्ड प्रोसेस आयडेंटिकल टू द पेरेंट. सगळ्यात आधी काय होतं ना, आपण एखादा टास्क देतो ना, त्या टास्कचं डुप्लिकेट टास्क बनतो, त्याला आपण म्हणतो चाइल्ड प्रोसेस. म्हणजे पेरेंट प्रोसेसच्या अकॉर्डिंग एक चाइल्ड प्रोसेस क्रिएट होतो, मग तो कम्प्युटर रन करतो त्याला. वेट फॉर चाइल्ड प्रोसेस टू टर्मिनेट अ प्रोसेस, चेंज द प्रायोरिटी म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ अ प्रोसेस, ब्लॉक अ प्रोसेस, रेडी अ प्रोसेस, डिस्पॅच अ प्रोसेस, सस्पेंड अ प्रोसेस, रेझ्यूम अ प्रोसेस अँड डिले अ प्रोसेस. सो हू इज गोइंग टू डू ऑल दिस? म्हणजे प्रोसेस मॅनेजमेंटमध्ये प्रोसेस मीन्स रनिंग प्रोग्राम. जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिलं हा एक झालं रनिंग प्रोग्राम,
हा एक झाला रनिंग प्रोग्राम, हा एक झाला रनिंग प्रोग्राम. आता या रनिंग प्रोग्रामला मॅनेज कोण करतोय? माझा ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे, क्लिअर. खूप खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, खूप इम्पॉर्टंट आहे हे. तुम्हाला ॲज इट इज नोट्समध्ये लिहिता आलं पाहिजे आणि कुणी जरी विचारलं तर तुम्हाला हे सगळं न बघता बोलता आलं पाहिजे. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करून याला प्लीज नोट करून घ्याल. नेक्स्ट, सर्व्हिसेस इन ऑपरेटिंग सिस्टम मधला तिसरा अँड द शेवट अँड द लास्ट सर्व्हिसेस मेमरी मॅनेजमेंट. ठीक आहे, मेमरी मॅनेजमेंट. मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय? जसं की तुम्हाला परत एक एक्झाम्पल दाखवतो, मेमरी मॅनेजमेंटचं लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो. हे बघा, हां, आता तुम्ही जर दिस पीसीवर क्लिक केलं, तुम्हाला इथं दिसतोय 113 GB फ्री ऑफ 237 GB. म्हणजे हे मी एवढं मेमरी स्पेस कन्झ्युम केले, अजून एवढं मेमरी स्पेस वॅकंट आहे. हे सगळं मला डेटा कोण दाखवते? हे सगळं डेटा दाखवते मेमरी मॅनेजमेंट. समजलं? मेमरी मॅनेजमेंटचं काम आहे हा सगळं. ठीक आहे, हे बघा, द सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड अंडर मेमरी मॅनेजमेंट आर डायरेक्टेड टू कीप ट्रॅक ऑफ मेमरी अँड ॲलोकेटिंग अँड डिअलोकेटिंग टू व्हेरियस प्रोसेस. आता फॉर एक्झाम्पल, एखादा प्रोसेसला आपण ॲलोकेट केलं. ॲलोकेट म्हणजे काय? स्टार्ट केलं, स्टार्ट आणि स्टॉप. ॲलोकेटिंग म्हणजे स्टार्टिंग अ प्रोसेस. ॲलोकेटिंग म्हणजे गिविंग द मेमरी लोकेशन अँड डिअलोकेटिंग म्हणजे रिमूव्हिंग अ मेमरी लोकेशन. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला परत एक लाईव्ह डेमो दाखवतो. हां, हे बघा, अजून मी गुगल क्रोमवरती क्लिक नाही केले बरं का. अजून मी गुगल क्रोमवरती क्लिक नाही केले. गुगल क्रोम अजून ओपन आहे का माझ्या कम्प्युटरमध्ये? नाही. आता जसं मी गुगल क्रोमला ओपन करतो, आता बघा तुमच्यासमोर गुगल क्रोम ओपन झाला की नाही गुगल क्रोम? हां, आता आपल्यासमोर गुगल क्रोम ओपन झाला. का ओपन झाला? कारण आणि गुगल क्रोम ओपन झाला, आपण कमांड दिलं म्हणून हा गुगल क्रोम ओपन झाला. पण तुम्हाला काय वाटतं, गुगल क्रोम ओपन होण्यासाठी काहीतरी मेमरी स्पेस लागत असेल ना? आता हे स्क्रीन तुमच्यासमोर दिसतोय म्हणजे कुठंतरी काहीतरी स्टोअर होतोय, कुठेतरी मेमरी किंवा कुठेतरी डेटा ॲलोकेट होतोय. तर हे मेमरी ॲलोकेट करण्याचं काम कोणाचं होतं? मी गुगल क्रोमला आता क्लोज करतो म्हणजे हे बघा, आता गुगल क्रोमला ओपन केलं तर मेमरीमध्ये काहीतरी स्पेस यूज होतोय. त्या मेमरीमध्ये स्पेस ॲलोकेट कुणी केलं बरं? मी केलं का? नाही. कुणी केलं? ऑपरेटिंग सिस्टमने केलं. आता फॉर एक्झाम्पल, गुगल क्रोमला मी बंद करतो, क्लोज केलं, बरोबर. तर जो स्पेस ॲलोकेट झाला होता त्या स्पेसला डिअलोकेट कोण करतं? त्या स्पेसला डिअलोकेट करतो आपला मेमरी मॅनेजमेंट. समजलं का? परत एकदा, ऑपरेटिंग सिस्टम आता बंद आहे, गुगल क्रोम बंद आहे. गुगल क्रोमवर क्लिक केलं, गुगल क्रोम ओपन झाला. गुगल क्रोम ओपन का झाला? कारण मेमरीमध्ये काहीतरी स्पेस आपण कन्झ्युम केलेला आहे म्हणून गुगल क्रोम ओपन झाला माझ्यासमोर. पण मेमरीमध्ये काहीतरी स्पेस हे कन्झ्युम करायचं काम कोणाचं होता? ऑपरेटिंग सिस्टम. आणि मी याला क्लोज केलं, बरोबर. तर जो स्पेस कन्झ्युम झाला होता, जो स्पेस ॲलोकेट झाला होता, त्या स्पेसला डिअलोकेट कोणी केलं? ऑपरेटिंग सिस्टमने. यालाच आपण म्हणतो ॲलोकेटिंग अँड डिअलोकेटिंग मेमरी टू व्हेरियस प्रोसेस. तर एखादा प्रोसेस ऑन होतो, त्या प्रोसेसला मेमरी ॲलोकेट करणं किंवा डिअलोकेट करणं हाच काम असतो मेमरी मॅनेजमेंटचा. द ऑपरेटिंग सिस्टम कीप्स अ लिस्ट ऑफ फ्री मेमरी लोकेशन्स. सो ऑपरेटिंग सिस्टमकडे एक लिस्ट असतो. ठीक आहे, ऑपरेटिंग सिस्टमकडे एक लिस्ट असतो. त्या लिस्टमध्ये फ्री मेमरी लोकेशन्स ऑलरेडी माहीत असतो त्याला आणि तो त्याच्या अकॉर्डिंग जागा अलॉट करतो. Before a program is loaded in the memory from the disk, the memory management consults this free list, allocates the memory to the process and updates the list of free. So for example, Google Chrome ओपन करायच्या आधी ऑपरेटिंग सिस्टम या लिस्टला बघणार. ऑपरेटिंग सिस्टम या फ्री लिस्टमधनं काहीतरी मेमरी गुगल क्रोमसाठी देणार आणि त्याच्या अकॉर्डिंग परत या फ्री लिस्टला अपडेट केलं जाईल. अपडेट का केलं जाईल? कारण त्याच्यानंतर पण काहीतरी टास्क येऊ शकतो ना. द मेमरी ॲलोकेटेड टू प्रोसेस डिपेंड्स ऑन द प्रोग्राम साईज. तर मेमरी ॲलोकेशन कसं होतं? डिपेंड ऑन द प्रोग्राम साईज. इफ द प्रोग्राम साईज इज मोर, द मेमरी ॲलोकेशन विल ऑल्सो बी मोर, अँड द प्रोग्राम साईज इज लेस, द मेमरी ॲलोकेशन ऑर डिअलोकेशन विल ऑल्सो बी लेस. द सिस्टम कॉल्स इन दिस कॅटेगरी आर लिस्टेड बिलो. याच्यामधनं दोन सिस्टम कॉल्स असतात. एका सिस्टम कॉलला आपण म्हणतो ॲलोकेट अ चंक ऑफ मेमरी टू प्रोसेस, फ्री चंक ऑफ मेमरी फ्रॉम अ प्रोसेस. नाउ व्हॉट इज चंक ऑफ मेमरी ते फक्त समजून घ्या आणि आपण हा व्हिडिओ स्टॉप करू शकतो. ठीक आहे, आणि मग पुढचा जो टॉपिक आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू शकतो. चंक ऑफ मेमरी म्हणजे काय ते फक्त समजून घेऊ. चंक ऑफ मेमरी, आता हे बघा, फॉर एक्झाम्पल हे आहे रॅम. अरे ठीक आहे, हे आहे कम्प्युटरमधला रॅम. ठीक आहे, हा आहे कम्प्युटरमधला रॅम. आता रॅम आहे 4 GB. रॅम किती आहे?
4 GB कम्प्युटरचा रॅम आहे 4 GB, ठीक आहे. आणि आपल्याकडे हे आहे रॉम. अरे हे डायग्राम काढणं खूप अवघड आहे याच्यामध्ये, ठीक आहे. समजून घ्या, हे रॉम. रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी, ठीक आहे. हे आहे तुमचं रॉम. रॉम म्हणजे इंटरनल स्टोरेज असं सांगू शकतो आपण, ठीक आहे. जिथं आपला ॲक्च्युअल डेटा स्टोअर होतो ना, इंटरनल स्टोरेज, याला आपण म्हणतो रॉम. सगळे ॲप्लिकेशन, सगळे ॲप्स याच्यामध्ये स्टोअर. रॉम किती असतो तुमच्या मोबाईल फोनमध्ये, ठीक आहे. 128 GB असतो ना, 128 GB. समजलं आता रॉम काय? 120 GB म्हणजे इंटरनल मेमरी रे. तुमचा इंटरनल मेमरी म्हणजे रॉम, आणि तुमचा रॅम म्हणजे 4 GB, ठीक आहे. आता हे बघा, एक तुम्ही समजून घ्या. आता इथं ना माझ्याकडे 3 सॉफ्टवेअर्स आहेत, ठीक आहे. एक आहे व्हॉट्सॲप, एक आहे गुगल क्रोम, आणि एक आहे इंस्टाग्राम व्यू. चला, असे 3 ॲप्लिकेशन्स आहेत माझ्याकडे. आता माझ्या रॉममध्ये भरपूर ॲप्स आहेत, पण आपण ज्यावेळेस व्हॉट्सॲपवरती क्लिक करतो ना, मग काय होतं माहिती आहे का, व्हॉट्सॲप रॉममधनं लोड होतो इकडे रॅममध्ये. जोपर्यंत एखादा सॉफ्टवेअर रॅममध्ये लोड होत नाही, तोपर्यंत आपल्या समोर ते दिसणार नाही. हे तुम्ही समजून घ्या. रॉममध्ये सगळे सॉफ्टवेअर्स असतात, सगळे सॉफ्टवेअर्स. अच्छा, तुम्ही ज्यावेळेस सॉफ्टवेअरला इन्स्टॉल करता ना, त्यावेळेस तो सॉफ्टवेअरचे सगळे प्रोग्राम फाईल्स, मेमरी फाईल्स रॉममध्ये इन्स्टॉल होतात. तुम्ही त्या ॲपला ओपन करताना मग तो ॲप रॉममधनं कुठे येतो, रॅममध्ये येतो. रॅममध्ये आल्यानंतर मग तो तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होतो. बरोबर समजलं का काय सीन? आता फॉर एक्झाम्पल व्हॉट्सॲप आहे. व्हॉट्सॲप असतो किती, 50 MBचा. जस्ट एक एक्झाम्पल घ्या. व्हॉट्सॲप आहे 50 MBचा. व्हॉट्सॲप मी आता माझ्या मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल केलं, आणि व्हॉट्सॲप आहे 50 MBचा. आता मी व्हॉट्सॲपला ओपन केलं. व्हॉट्सॲप ओपन होण्यासाठी काय करावं लागतं, त्याला आधी कुठं घेऊन यावं लागेल, रॅममध्ये घेऊन यावं लागेल. आता इथं 50 MB आहे, पण रॅममध्ये येताना ते बनतो 53 MB. हां, रॅममध्ये येताना किती येतो, 53 MB. आपलं रॉममध्ये किती होतं, 50. सो रॅममध्ये लोड होताना ना थोडा जास्त मेमरी लोड होतो. काय होतं, थोडा जास्त मेमरी लोड होतो. या जास्त मेमरीलाच आपण काय म्हणतो, चंक ऑफ मेमरी. यालाच आपण काय म्हणतो, चंक ऑफ मेमरी. आता तुम्ही म्हणताल की जास्त मेमरी का लोड होतो. अरे बघा, हे एकदम कट टू कट नाही चालणार. आता रॉममध्ये 50 MB आहे, तर रॅममध्ये पण 50 आला, एकदम कट टू कट आला ना, तर कुठंतरी काहीतरी गडबड होऊ शकतो. ॲप्स तुम्ही हँग होताना बघितलं असतं, भरपूर ॲप्स हँग होतात. बरोबर का, कारण जास्त चंक ऑफ मेमरी लोड होत नाही. जास्त चंक ऑफ मेमरी लोड नाही झाला तर ॲप्स हँग होतात. सो 50 MBचा जर व्हॉट्सॲप असेल तर तो रॅममध्ये लोड होतो ना, 53 MB लोड झाला पाहिजे. सो जास्त मेमरी कन्झ्युम केला जातो, त्या जास्त मेमरीलाच आपण काय म्हणतो, चंक ऑफ मेमरी. बरोबर. आता मला सांगा, हे चंक ऑफ मेमरीला ॲलोकेट करण्याचं काम कोणी केलं, ऑपरेटिंग सिस्टम. येस, तुम्ही तर फक्त ॲप ओपन करताय आणि तुम्ही तर ॲप यूज करताय, पण त्या ॲपला चंक ऑफ मेमरी प्रोव्हाइड कोणी केलं, ऑपरेटिंग सिस्टम. समजलं ऑपरेटिंग सिस्टमचा रोल काय होता. हां, ॲलोकेट अ चंक ऑफ मेमरी अँड फ्री चंक ऑफ मेमरी. म्हणजे आपण मेमरी, चंक ऑफ मेमरी ॲलोकेट पण करू शकतो आणि त्याला डिॲलोकेट पण करू शकतो. कोण करतं बरं हे सगळं, आपलं काम आहे का, हे सगळं आपलं काम आहे का, नाही. हे सगळं कोणाचं काम आहे, हे सगळं आहे ऑपरेटिंग सिस्टमचं काम. सो ऑपरेटिंग सिस्टम हे सगळं काम करतो, अँड दिस इज नथिंग बट युअर मेमरी मॅनेजमेंट. दिस इज नथिंग बट युअर मेमरी मॅनेजमेंट इन ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे. आय होप सो तुम्हाला इथपर्यंत क्लिअर असेल. आणि सर्व्हिसेस इन ऑपरेटिंग सिस्टम एकदम डिटेलमध्ये, जेवढं होईल तेवढं मी एकदम डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पण काय करा ना, हे सगळं तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा, आणि तुम्ही पण न बघता असं वायवा द्यायचा प्रयत्न करा स्वतःला, किंवा कुठेतरी लिहून काढा. कारण हे क्वेश्चन 100% तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये विचारतीलच, सर्व्हिसेस इन ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे. चलो, हा झाला आपला पार्ट 1. पार्ट 2मध्ये आपण याचा पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करू शकतो. ठीक आहे. चलो, बाय.